नमस्कार. भक्तराज नामदेव चरित्र भाग 9. नामदेवांच्या मनी देवाबद्दल अपार अथांग श्रद्धा होती. त्यांची वृत्ती अत्यंत सौम्य होती, आर्जवी होती. आग्रही वृत्तीपेक्षा आर्जवी वृत्ती त्यांना अधिक आवडायची. तरीसुद्धा प्रसंगी निर्धार व्यक्त करायला नामदेव मागे पुढे पाहायचे नाही. अशा वेळेला त्यांच्या वाणीचं तेज विलक्षण सुंदर वाटतं. मरण हा देहाचा सहज धर्म आहे. संतांना देहाची चिंता कधीच वाटत नव्हती. कोण देहाते संभाळी हा त्यांचा भाव होता. ते जिथे देह ठेवतात त्याला तीर्थक्षेत्राचं महत्त्व प्राप्त होतं. नामदेव त्यांच्या पंढरीरायाचं नाम आणि त्याचे चरण कधीही सोडणार नाहीत असा निर्धार व्यक्त करताना म्हणतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीराया. अमृतमयी नाम म्हणजे 5वा वेद. अखंड नामस्मरणामुळे आनंदाच्या सरी बरसतात. अंधुक प्रकाशाचं दर्शन होतं. झपाटलेपण येतं. नाद कानी पडतो. प्रकाशातून एक मंद ज्योत जवळ येते. साक्षात्कार होतो आणि देव भेटतो. ज्योतीची निज ज्योत असलेला पांडुरंग आपल्या हृदयी सामावतो. नामदेवांना हे भाग्य लाभलं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी. विठुमय होऊन जगण्याचा एकच ध्यास नामदेवांच्या मनाला होता. हाती वीणा घेऊन मुखी हरिनामाचा जप करत अन्न पाणी सोडून देहभान हरपून त्याने आयुष्यभर कीर्तन केलं. नामाचं महत्त्व सगळ्याच साक्षात्कारी संतांनी आपल्याला सांगितलंय. नामस्मरण हा आध्यात्मिक वाटेवरून वाटचाल करणाऱ्याला परमेश्वराचं दर्शन व्हावं म्हणून त्याच्या नामात अष्टप्रहर दंग असलेल्या सर्वच साधकांचा प्राणविषय आहे. नामाच्या वाटेने गेलं की प्रत्यक्ष विठूची भेट होते असं नामदेव आत्मसाक्षात्कारी भाषेतून प्रगट करतात. नामा म्हणे पाहे, नामाचेनी वाटे, तरी प्रत्यक्ष प्रगटे विठ्ठल हरी. परमेश्वराचं दर्शन घडणं हे नामाचं खरं फलित आहे. नाम परमेश्वराचं दर्शन घडवतं हे नक्की आहे. नाम मुखी अत्यंत सहजपणे येणं हेच खरं नामाचं फलित. नामस्मरणाची माळ प्रत्येक क्षणी ओढली पाहिजे. असा हा अनुभव घेतलेले नामदेव म्हणतात, धन्य माझा जन्म, धन्य माझे कुळ. ही तृप्ती त्यांनी अनुभवली. आषाढी कार्तिकी हेच आम्हा सुगी. या सुगीत हाती येणारं पीक म्हणजे संत सहवास. कोटी दिवाळ्या दसरे आम्हा हेची पुरे. नामदेवांच्या मनात असलेल्या विठ्ठूबद्दलच्या जिव्हाळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या पांडुरंगाच्या आरतीत थेट पडलेलं आपल्याला दिसतं. भाविकांच्या मनात घर करून बसलेली त्यांची पांडुरंगाची आरती त्यांच्या प्रेमळ मनाची साक्ष पटवून देते. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. सदा सर्व काळ पंढरीनाथा मला तुझ्याजवळच ठेव, ही या भक्त राजाची अखेरची विनवणी होती. येई बा धावत देवराया, अशी प्रेमळ विनंती करून देव येत नाही.
त्यामुळे नामदेव विठूवर रागवतात. वर्मे काही मी बोले ना आता, असा धाकही दाखवतात. लबाड तू देवा, लबाड तू देवा, लबाड तू देवा सर्व काळ, असं लटक्या रागाने त्याला सांगतात. या रुसव्यात एक प्रकारचं हळवेपण आहे. देवा, अरे तू भक्ताकडून आधी काहीतरी घेतोस आणि मग त्यांना काहीतरी देतोस, आणि असं वागूनही तू स्वतःला उदारांचा राणा म्हणतोस. अत्यंत परखडपणे ते देवाला म्हणतात, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा. नामदेवांची आर्तता एवाने शिगेला जाऊन पोचली. विठू भेटत नाही, त्याच्याशिवाय चैन नाही. वियोगाचं दुःख असह्य झाले तरी आपल्याला देव भेटत नाही. अशा वेळेला नामदेव देवाला आठवण करून देतात, देवा, अरे आम्ही तुला थोरपण दिलं. मानी हे वचन सत्य माझे, नामा म्हणे विठो दैव येते घरा, नको लावू दारा पांडुरंगा. विठूशिवाय कासावीस होणारा नाम्या जाणार तरी कुठे? देवा, तू मला भेटत नाहीस, ठीक आहे, नको भेटूस, तुझी मर्जी, पण माझ्या हृदयी सामावलेलं तुझं नाम तर कुठे जाणार नाही ना. नाम न सोडी सर्वथा दीनबंधू पंढरीनाथा. आत्मानुभवात तल्लीन होऊन महाद्वारी कीर्तन रंगात भान हरपून नाचत असताना नामदेवांना सुखाचा अनुभव आला. देहभाव हरपून गेला. निजरूप निर्धारिता नयन सोज्वळ झाले, रोमांच दाटले रवरवीत. ही नामदेवांची साक्षात्कार वाणी म्हणजे आत्मनंदाची खाण आहे. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, असं म्हणत म्हणत अतीव प्रेमाने नामदेव पांडुरंगाला शरण गेले. आपल्या अंतरीचं गुज त्यांनी पांडुरंगाला सांगितलं. नामा म्हणे केशवा तुझी मज गोडी, जन्मोजन्मी जोडी हेची देई. जन्मजन्मांतरी आपल्या लाडक्या नाम्याला आपल्या सहवासात राहायचे, नित्य आपली सेवा करायचे. हे ऐकून पांडुरंग नाम्याकडे बघत राहिला. नाम्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाला, माझे मागणे ते किती, दाता लक्ष्मीचा पती. लाडक्या भक्तराजाची मागणी पुरी करायचा विचार पांडुरंगाच्या मनी आला. नामदेव म्हणजे पांडुरंगाच्या भक्ती तत्वाची सजीव मूर्ती. ही मूर्ती आर्त मनाने असं म्हणत होती, पंढरपूर हे पृथ्वीवरचं वैकुंठ आहे, माझं तीर्थक्षेत्र आहे. विटेवरची मूर्ती हेच माझं जीवन आहे. या मूर्तीचं मला जन्मोजन्मी अखंड दर्शन घडावं, हीच माझी तळमळ आहे. वतन आमुची मिराशी, विठोबाचे घरी नांदणुक, सेवा करून नित्य नाचू महाद्वारी.